factors of these cancers. So we know the cancer, once we heard the word cancer, the cancer is considered as a cancel of life, because till today we have seen the patient in all stage 3 and stage 4. So what is happening basically is because of the lack of knowledge in the general public and even in the uh, doctors about the symptoms and signs in earlier decade. So patients reach to the doctor at very late stage, and so patient, we are seeing the patient mainly at stage 3 and stage 4. So outcomes are very poor, and that's why we are fear about that cancer is nothing but the cancer of life. But nowadays we don't have limited access to healthcare services. We have ample of healthcare services. We have a lot of screening programs, so we can detect it early. But we should also, as a general public, we should aware that what are the symptoms and signs of cancer. Today I'm just going to talk more in Marathi, so that it will be more beneficial to our general public. And even though we are recording it, we will upload it on our Facebook page, so that everyone can be benefited later on also. They can share with their relatives and everyone. So everyone will come to know what are the warning symptoms and signs, how to reach to the doctor, what are the precautions they should take. सो कॅन्सर म्हटलं की आपल्याला वाटतं की सर्व संपलं, पण बेसिकली कॅन्सर म्हणजे आपल्या बॉडीमधल्या ज्या नॉर्मल सेल्स असतात, पेशी ज्या असतात, त्या हळूहळू वाढायला लागतात. आपल्या जर आपली प्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर त्या कंट्रोलमध्ये राहतात, नसेल तर त्या अनकंट्रोल ग्रोथ व्हायला लागते आणि त्याच्यापासून गाठ तयार होते, आणि त्यालाच आपण म्हणतो ट्युमर किंवा कॅन्सर. तर हा कॅन्सर होतो कशामुळे? तर वेगवेगळे केमिकल एजंट्स जे असतात, जे वातावरणामध्ये वेगवेगळी जी रसायनं सोडली जातात, वातावरणामध्ये प्रदूषण असतं, खाद्यपदार्थांमध्ये आपण जे वेगवेगळे घटक टाकतो, त्याच्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. त्याचबरोबर आयोनायझिक रेडिएशन्स म्हणजे क्षकिरणं, पण हे जनरल पॉप्युलेशन पेक्षा हे जे मेडिकल फील्डमध्ये लोक काम करतात, जे सतत एक्सरेज, सिटी स्कॅन याच्या संपर्क येतात, त्यांना होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर जे अणुबॉम्ब वगैरे, जे हिरोशिमा नागासाकी जे आपले झालं होतं, अशा प्रकारचे जे रेडिएशन असतात ते घातक असतात. रुटीन जे वातावरणात रेडिएशन असतात ते घातक नसतात. त्याचबरोबर व्हायरल इन्फेक्शन, विषाणूंमुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे, जसं गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे, लिव्हर, यकृताचा जो कॅन्सर आहे, हे कॅन्सर त्याच्यामुळे होऊ शकतात. त्याचबरोबर न्यूट्रिशनल एजंट्स, ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल एजंट्स टाकतो, त्याचबरोबर स्मोक फिश, त्याचबरोबर एक्सेसिव्ह ओबेसिटी, अल्कोहोल, these are the factors which can cause a cancer. आणि हार्मोनल एजंट्स, हार्मोन म्हणजे आपल्या ग्रंथींमध्ये वयानुसार जे बदल होत असतात, स्तनांचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, हे जे कॅन्सर जे असतात ते बऱ्याच वेळा वयानुसार जे आपल्या शरीरात जे बदल होत असतात त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचा धोका उद्भवतो. आणि अनुवंशिकता, बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की घरात कोणाला कॅन्सर असेल तर आपल्याला होण्याची शक्यता आहे का? तर डेफिनेटली जसे आतड्यांचे कॅन्सर आहेत, स्तनांचा कॅन्सर आहे, हे अनुवंशिक असू शकतात, पण ते सगळ्यांमध्येच अनुवंशिक असतात असं नाही. त्याच्यासाठी काही घटक असतात की जे अनुवंशिकतेसाठी कारणीभूत ठरू शकतात. पण सर्वात महत्वाचं कारण जे आपल्या भारतामध्ये आहे ते म्हणजे तंबाखू. म्हणजे तंबाखू कोणत्याही स्वरूपात असू दे, मग त्याच्यामध्ये तुमची गुटखा असो, त्याच्यामध्ये तुमची मिश्री असो, स्मोकिंग म्हणजे आपली सिगरेट, बिडी, या कोणत्याही स्वरूपात तुम्ही जे तंबाखू खातात ती घातकच असते. कोणत्याही प्रकारचे, म्हणजे फिल्टर सिगरेट लोक म्हणतात किंवा अनफिल्टर सिगरेट, असं कोणत्याही प्रकारचं कमी जास्त प्रमाणात त्याचं प्रमाण नसतं. तर दरवर्षी तुम्ही बघाल की 2.5 लाख लोक, नवीन रुग्ण जे कॅन्सरचे असतात ते तंबाखूमुळे झालेल्या कॅन्सरमुळे सापडतात. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की फक्त तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो, कारण ते तोंडामध्ये असते. त्यामुळे लोक म्हणतात की आम्ही तंबाखू खाल्ली की तोंड चूळ भरून ते विषाणू घटक निघून जातात. तसं नाहीये. त्याच्यातले जे विषारी घटक असतात, 40 प्रकारचे घटक तंबाखूमध्ये असतात, तर ते पूर्ण शरीरामध्ये जातात आणि शरीरातल्या कोणत्याही भागाचा, म्हणजे अक्षरशः गर्भाशयाच्या पिशवीपासून मूत्रपिशवी, यकृत, जठर, अशा म्हणजे कोणत्याही प्रकारचा कॅन्सर त्या करू शकतात. इव्हन तुम्ही बघाल की आपण जे सिगरेट पितो त्याचं जे रॅपर असतं, त्याचं जे कव्हर असतं, त्याच्यात सुद्धा कॅन्सरजन्य घटक असतात, की त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळे कॅन्सर होऊ शकतात. तर त्यामुळे आपण ठरवायचं की आपल्याला शाहरुख खान सारखं दिसायचंय की असे म्हाताऱ्या बाबांसारखं लवकर म्हातारं व्हायचंय. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की आपण या तंबाखूपासून दूर राहिलं पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते स्वतः तंबाखू, सिगरेट याच्यापासून दूर आहेत, तरी त्यांना कॅन्सर कसा झाला? पण हा सुद्धा एक महत्वाचा घटक की तुमच्या आजूबाजूला जे लोक सिगरेट पितात त्यामुळे सुद्धा तुम्हाला
हार्ट अटॅक, कॅन्सर याची शक्यता असते. त्याला म्हणतात सेकंड हँड स्मोकिंग और पॅसिव्ह स्मोकिंग. याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता ही 30% असते आणि हार्ट अटॅकची रिस्क 25%. हे माझे स्वतःचे अनुमान नाहीयेत. हे वेगवेगळे रिसर्च जे झालंय त्याच्यावरती त्यांनी म्हटलंय, की जर एखाद्या माणसाच्या घरात जर सिगारेट असेल, त्याच्या मुलांना किंवा त्याच्या पत्नीला होण्याचं प्रमाण हे 25 ते 30% कॅन्सरचं प्रमाण, हृदयरोगाचं प्रमाण असू शकतं. त्यामुळे तुम्ही जरी पीत नसाल तरी तुम्ही तुमच्या आजूबाजूचे जे पितात त्यांच्यापासून तुम्ही दूरही राहायला पाहिजे आणि त्यांना तुम्ही थांबवलंही पाहिजे. कारण तुमची सुद्धा रिस्क तुम्ही त्यांच्याबरोबर राहून वाढवत असतात. बरेच वेळा लोकं असंही म्हणतात, की रोज 1 ग्लास पिल्याने तब्येत चांगली राहते. आय थॉट अ ग्लास ऑफ वाईन इज गुड फॉर मी, है ना? पण तसं नाहीये आणि मला नाही वाटत कोणी 1 ग्लास ऑफ वाईनवर थांबत असेल. ती वाढतच जाते आणि हळू तुमचं यकृत खराब करत जाते. त्यामुळे अल्कोहोल आणि रिस्क ऑफ कॅन्सर हे तुम्ही बघाल, की दारूमुळे माउथ, इसोफेजियल कॅन्सर्स, फॅरिंग्स, लॅरिंग्स कॅन्सर, त्याच्यानंतर लिव्हर कॅन्सर, स्तनांचे कॅन्सर. कारण आजकाल तुम्ही बघता की आयटी क्षेत्रात किंवा इतर इतर बाकी क्षेत्रात अ, द- मद्य प्राशन करणाऱ्यांचं प्रमाण म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण हे कोणत्या कोणत्या स्वरूपात वाढत चाललंय आणि त्याच्यामुळे सुद्धा या कॅन्सरची रिस्क वाढत जाते. त्यामुळे कंबाईन यूज ऑफ आणि जर तुम्ही अल्कोहोल आणि सिगरेट दोन्ही बरोबर पित असाल तर ही रिस्क ऑलमोस्ट डबल होते. म्हणजे कोणत्याही प्रकारचे कॅन्सर, तुमच्या तोंडाचे कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, स्टमक कॅन्सर, intestinal cancers, lung cancers. All cancer risk increases with alcohol and smoking. नंतर आपला आहार, जर आहार आपला चांगला असेल, की ज्याच्यामध्ये कमी प्रमाणात आर्टिफिशियल गोष्टी असतील, जास्त प्रमाणात फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, लिफी व्हेजिटेबल्स असतील, ज्याला आपण पालेभाज्या म्हणतो, फळं म्हणतो, अशा प्रकारचे आणि सीझनल फ्रुट्स म्हणजे ज्या मोसमात जी फळं येतात ती जर आपण खाल्ली, तर ते होण्याचं प्रमाण देखील कमी असतं. पण हाय फॅट डाएट त्याच्यामुळे आपल्या आतड्यांचे, स्तनांचे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ओबेसिटी ज्याला आपण लठ्ठपणा असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गॉल ब्लॅडर कॅन्सर, पॅनक्रियाज, कोलॉन, किडनी, गर्भाशयाचे कॅन्सर्स ही होण्याची शक्यता देखील असते. आणि जे पेशंट कॅन्सरमधून बरे झालेत, त्यांनी सुद्धा स्थूलपणा टाळण्याची गरज आहे. कारण त्यांचे कॅन्सर परत येण्याची शक्यता स्थूलपणामुळे वाढल्यामुळे सुद्धा परत येण्याची शक्यता वाढू शकते. तर सिम्प्टम्स आणि सायन्स ऑफ कॅन्सर काय आहेत? तर मेनली आपण त्याला एक निमोनिक बनवलंय ज्याला म्हणतात कॉशन. सी म्हणजे चेंज ऑफ ब्लॅडर अँड बॉवेल हॅबिट्स म्हणजे तुमच्या रोजच्या तुमचे जे हॅबिट्स आहेत, सकाळी जे शौचालयाला जे जातात त्याच्यामध्ये चेंज झालं. तुम्हाला जास्त वेळा जुलाब किंवा संडास न होणं हे सारखा त्रास होत असेल, अल्टरनेटली ब्लॅडर बॉवेल हॅबिट चेंज होत असतील, कधी जुलाब होत आहेत, कधी संडासच होत नाही, तर कदाचित हे आतड्यांचा कॅन्सर असू शकतो. बऱ्याच वेळा जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना सारखं लघवीला जावं लागतं. लघवी अटकत असते मध्ये. तर या किंवा एकदा लघवीला गेल्यावर पूर्ण लघवी झाल्यासारखं वाटत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण हे काळजी घेतली पाहिजे, की ते प्रोस्टेट कॅन्सर देखील असू शकतो. तर त्यामुळे हे कॅन्सरचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर तोंडात असणारे अल्सर्स, बऱ्याच वेळा तोंडामध्ये जखम होते आणि आपल्याला वाटतं, की ते व्हिटॅमिन डेफिशियन्सी किंवा पोटात काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे ते होत असेल. पण जर हे बराच काळ राहिले, तुम्ही अँटिबायोटिक घेतले, व्हिटॅमिन घेतलं आणि तोंडातले अल्सर्स तरी पण बरे झाले नाहीत. तुम्ही काही त्याच्यावरती अँटिबायोटिक्स लावले, काही बरेच 15 दिवस, 20 दिवस ट्रीटमेंट केली, 2 आठवडे ट्रीटमेंट घेतली, तरी ते जात जर नसतील आणि ते वाढत असतील, तुम्ही नक्कीच कॅन्सर तज्ञाला दाखवून ती जे तंबाखूमुळे होणारे कॅन्सर जे असतात किंवा बऱ्याच वेळा शार्प टूथ जे असतात, आपले टोचणारे दात जे असतात किंवा आपण जे स्पायसी फूड खातो, जास्त तिखट खातो, त्याच्यामुळे तर काही अल्सर जे असतात ते कॅन्सरच्या रूपात परावर्तित होऊ शकतात. त्यामुळे त्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर अनयुज्युअल ब्लिडिंग, डिस्चार्ज म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गर्भाशयाच्या पिशवीतून कधी-कधी गर्भाशय मुखाला जेव्हा कॅन्सर होतात, तेव्हा कधी-कधी ब्लिडिंग होते. मग ती संभोग केल्यानंतर होत असेल, त्यानंतर पोस्टपार्टम ब्लीडिंग ज्याला आपण म्हणतो किंवा 2 मेन्स्ट्रुअल सायकल्सच्या दरम्यान जर ब्लिडिंग होत असेल किंवा पूर्ण आपली मासिक पाळी बंद झाल्यानंतर जर ब्लिडिंग आणि पांढरं पाणी अंगावर जात असेल, तर त्यावेळेस आपण काळजी घेतली पाहिजे, की बाबा हे जे आहे, ही गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तर नाही ना, याची आपण ल लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर स्तनांमधून कधी-कधी रक्तस्राव होतो. पाणी जातं. त्यावेळेस सुद्धा ते स्तनांच्या मध्ये असलेल्या गाठीमुळे सुद्धा होऊ शकतं. त्याचबरोबर कुठेही असणारी गाठ, त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. जर आपल्या मानेत गाठ असेल, काखेमध्ये असेल, पोटामध्ये असेल, कुठेही जर गाठ दिसत असेल आपल्याला, तर सुद्धा आपण कॅन्सर तज्ञाला दाखवली पाहिजे. बऱ्याच वेळा चरबीच्या गाठी बऱ्याच ठिकाणी असतात. त्यावेळी घाबरून जाण्याची गरज नसते, कारण त्या बऱ्याच ठिकाणी असतात आणि अतिशय रबरासारख्या त्या फील होत असतात.
तुम्ही जर हात लावला तर त्या थोड्याशा मागे पुढे सरकतात. त्यामुळे पण जर त्या गाठींमध्ये अचानक बदल व्हायला लागला, समजा ती वाढायला लागली, त्याच्यात पेन व्हायला लागलं, तर मात्र तुम्ही कॅन्सर तज्ञाला ते दाखवलं पाहिजे. त्याचबरोबर सतत होणारं अपचन, जे तुम्हाला गिळायला त्रास होतोय किंवा खाल्लं की खूप ऍसिडिटी होत असेल किंवा आपल्या कधी उलटीतून रक्त येत असेल, थुंकीतून रक्त येत असेल, तर आपलं त्यावेळेस तुम्ही अन्नलिकेचा कॅन्सर असण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला मोल जे असतात, म्हणजे आपण मास ज्याला म्हणतो किंवा तीळ म्हणतो, तो अचानक वाढायला लागला, त्याच्यात गाठ दिसायला लागली किंवा रक्त यायला लागलं, तर मात्र तुम्ही काही वेळेस कॅन्सर तज्ञाला दाखवण्याची गरज असते. त्याचबरोबर बऱ्याच दिवस असणारा कफ, खोकला, बऱ्याच वेळा तो वातावरणाच्या बदलांमुळे देखील असतो. पण तो सतत खोकला असेल आणि वजनही कमी होत असेल, कधी चुंकीतून रक्त जात असेल, आवाजात अचानक बदल झाला असेल, तर मात्र तुम्ही कॅन्सरची शक्यता असण्याची शक्यता असते. मग त्यात तुम्हाला लॅरेंजियल कॅन्सर म्हणजे श्वसन नलिका यंत्रणेचा कॅन्सर असू शकतो किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर असू शकतो. त्याचबरोबर अनएक्सप्लेन्ड अनिमिया म्हणजे सतत आपले हिमोग्लोबिन कमी होत जातंय. पांढऱ्या पेशी कधी-कधी वाढत जात आहेत किंवा थकवा खूप येतोय आणि तुम्ही रक्त चढवताय पण तरी सुद्धा हिमोग्लोबिन कमी होतंय. त्यावेळेस बोन मॅरोची टेस्ट केली पाहिजे, की बाबा एक कॅन्सर जो आहे त्याच्यामुळे तर आपल्याला हे सतत अनिमिया म्हणजे पांढरेपणा तर येत नाहीये ना, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि अचानक वेट लॉस जर होत असेल, तुमचा आहार चांगला आहे म्हणून तुमचा वेट लॉस होतोय. याची सुद्धा तुम्ही दखल घेतली पाहिजे, की बाबा की हे कोणत्या कॅन्सरच्या मुळे तर होत नाही ना, की आतड्यांमध्ये जो कॅन्सर आहे, लंग्समध्ये याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा वेट लॉस होतो. आणि आम्ही म्हणतो की 10% जो वजन आहे, पहिल्याच्या वजनापेक्षा 10% वजन पहिल्या 6 महिन्यात जर कमी झालं, तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. पण डेफिनेटली तुम्ही ते इंटेन्शनली वेट लॉस करत नसाल तर, म्हणजे तुम्ही जर समजा डाएटवर असाल, एक्सरसाइज करत असाल, तर ते वेट लॉस बद्दल मी बोलत नाही. तर आता महत्त्वाचे जे कॅन्सर आहेत आपल्या देशामधले, ते म्हणजे सर्व्हिक्स कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, है ना, फुफ्फुसांचा कॅन्सर. या कॅन्सरबद्दल आपण आता चर्चा करूया थोडी विस्तारामध्ये. तर त्याच्यामध्ये ही कोणाला होण्याची शक्यता जास्त असते गर्भाशय मुखाचा? तर हा जो कॅन्सर आहे तो युजुअली ग्रामीण भागामध्ये राहणारे, तसेच ज्यांच्यामध्ये त्यांची गुप्तांगाची स्वच्छता चांगली नसते, अशा लोकांमध्ये असण्याची शक्यता अधिक असते. त्याच्यामध्ये मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स ज्यांच्यामध्ये असतात किंवा ज्यांच्यामध्ये लवकर लग्न होतं, त्यामुळे लवकर संभोग होतो. त्यामुळे त्यांच्या गर्भाशयाच्या मुखाला इजा होण्याची शक्यता असते. त्यांच्यामध्ये कमी वयामध्ये गर्भधारणा होते, डिलिव्हरी होतात. त्या लोकांना सुद्धा असू शकतं. त्याचबरोबर मल्टिपल प्रेग्नन्सीज, पूर्वी तुम्हाला माहिती आहे की 7-8 वेळा डिलिव्हरीज व्हायच्या. त्यामुळे त्या गर्भाशयाच्या मुखाची काळजी घेतली जायची नाही. त्यावेळेस ते हायजीन किंवा स्वच्छता मेंटेन केली जायची नाही. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन व्हायचे आणि त्यामुळे हे कॅन्सर जे आहे ते होण्याची शक्यता असायची. त्यामुळे पूर्वीच्या काळात किंवा म्हणजे म्हणतो ग्रामीण भागात बऱ्याच वेळा हे जे मल्टिपल प्रेग्नन्सीज, अर्ली चाइल्ड बर्थ ह्या ज्या गोष्टी आहेत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जेनायटल हायजीन म्हणजे गुप्तांगाची स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे, की जे यामुळे आपल्याला ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस याची इन्फेक्शन होण्याची शक्यता ही कमी असते. त्याचबरोबर स्मोकिंग म्हणजे तंबाखू, मिश्री है ना, याच्यामुळे देखील गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. तर काय बेसिकली याच्यामध्ये काय तुम्हाला सिम्प्टम्स दिसतील? काय लक्षणं दिसतील? तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं, की ब्लीडिंग बिटवीन मेन्स्ट्रुअल पिरियड, ब्लीडिंग आफ्टर सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे संभोग झाल्यानंतर जर ब्लीडिंग होत असेल, रक्तस्राव होत असेल किंवा तुमचे मासिक पाळी झाल्यानंतर ब्लीडिंग होत असेल किंवा तुम्हाला एका मासिक पाळीनंतर खूप जास्त ब्लीडिंग होत असेल किंवा पांढरं पाणी जात असेल, कंबर दुखत असेल, तर अशा वेळेस बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं, की आपल्याला मणक्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपल्या माकड हाडामध्ये दुखतं. पण तसं नसतं. बऱ्याच वेळा गर्भाशयामध्ये असलेल्या गाठीमुळे सुद्धा हे दुखणं असू शकतं. तर हा कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो? तर किंवा पहिल्या स्टेजला जर डिटेक्ट करायचं असेल, तर आपण काय करू शकतो? तर युजुअली आपण सगळ्यांना सांगतो, की पॅप स्मिअर ही एक टेस्ट असते. ज्याच्यामध्ये आपण ज्या लोकांना लक्षणं नाहीयेत, त्या लोकांसाठी ही आपण करत असतो, की त्याच्यामध्ये अ, आपण बघतो, की त्या गर्भाशयाच्या मुखाच्या पेशी आपण मायक्रोस्कोप खाली चेक करतो आणि तपासतो, की आपण बघतो, की त्या पेशींमध्ये कॅन्सर होण्याची क्षमता किती आहे? आणि मग जर असेल तर आपण त्यानुसार त्यांना पेशंटला काळजी घ्यायला लावतो. असेल तर त्याला त्यानुसार कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायला लावतो. तर ज्यांना लक्षणं नाहीयेत अशा लोकांमध्ये आपण टेस्ट करत असतो आणि ही कोणी केली पाहिजे? तर सर्व 18 वयोगटानंतर ज्यांचे शारीरिक संबंध आलेले आहेत, अशा प्रत्येक महिलेला आपण ती ॲडवाइस करतो, की ज्याच्यामध्ये आपण ती पहिले 3 वर्ष दरवर्षी करायला लावतो आणि जर ती निगेटिव्ह असेल, तर मग आपण अ, दर 2-2 वर्षांनी सुद्धा करायला लावतो. तर
So annually starting at age of 18 or when sexually active, after 2 to 3 normal test, it should be done every 2 to 3 yearly. त्याच्यानंतर वॅक्सिन्स मध्ये 2 वॅक्सिन्स आहेत, सर्व्हॅरिक्स आणि गार्डासिल. तर त्याच्यामध्ये आपण बघत असतो की हे जे व्हायरस विषाणूमुळे जे इन्फेक्शन होतं ते जसं आपण लहान मुलांना पोलिओचं वॅक्सिन देतो किंवा बाकीचे वॅक्सिन देतो, इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन देतो, फ्लू वॅक्सिन देतो, त्यांना काय देतो तर हे विषाणूचं इन्फेक्शन त्यांना होऊ नये म्हणून. तसंच आपल्याला एचपीव्हीचं इन्फेक्शन होऊ नये, तर आपल्याला माहिती आहे की 100% लोकांना जेव्हा सर्व्हायकल कॅन्सर त्यांच्यात एचपीव्हीचं इन्फेक्शन असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्या जे विषाणू आहेत त्याच्यापासून एक आपण लस बनवली. जसं आपण आता कोरोनाची लस शोधतो की त्या विषाणूचं इन्फेक्शन होऊ नये, तसंच याच्यात सुद्धा आपण काही जे विषाणूंमुळे हा कॅन्सर होतो त्या विषाणूंसाठी एक लस बनवली, तर आपण सर्व्हॅरिक्स आणि गार्डासिल. ते आपण कोणाला दिली पाहिजे, ते आपण लहान मुलींना देतो. युजली आपण 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना ती देत असतो, ज्याच्यामध्ये आपण 2 वेळा ती देतो. एकदा दिल्यानंतर 6 महिन्यांनी परत असा दुसरा डोस त्यांना दिला जातो. पण ज्यांचे शारीरिक संबंध आलेले नाहीत किंवा ज्यांची एचपीव्हीची टेस्ट केली जाते, एचपीव्ही डीएनए टेस्ट, त्यांच्यात जर ती निगेटिव्ह असेल तर त्यांना सुद्धा आपण ती देऊ शकतो. पण त्याच्यामध्ये आपल्याला 3 डोसेस द्यावे लागतात. तर तुम्ही आपण या कॅन्सरला थांबवू कसे शकतो? तर रेग्युलर पॅप स्मिअर करू शकतो, ज्याच्यामुळे ते लवकर डिटेक्ट होईल. डिलेड एज ऑफ मॅरेज, त्यामुळे गर्भाशयाच्या मुखाला लवकर इजा होणार नाही. पोस्टपोन द एज ऑफ फर्स्ट चाइल्ड आफ्टर 20 इयर्स, गर्भधारणे वयाच्या 20 वर्षानंतर असली पाहिजे. अवॉइड मल्टिपल प्रेग्नन्सीज, आपल्या लाईफस्टाईल हॅबिट्स आपण चांगल्या ठेवल्या पाहिजे. उत्तंगाची स्वच्छता ठेवली पाहिजे. दोन्ही पती आणि पत्नी दोघांनी उत्तंगाची स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे. आणि जेव्हा लक्षणं दिसतील तेव्हा लगेच तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. नंतर स्तनांचा कॅन्सर, जो देखील आपल्या देशामध्ये आता वाढत चाललाय. तर त्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत, ते कोणाला होण्याची शक्यता, जसं वय वाढतं तशी त्याची शक्यताही वाढत जाते. त्यांच्यामध्ये घरामध्ये कॅन्सर आहे, स्तनांचा कॅन्सर, आई, बहीण, मावशी, आत्या, त्यांना जर असेल तर त्याच्यात फॅमिलीला ते होण्याची शक्यता देखील ही जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर तुम्हाला पहिले ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल किंवा सतत ब्रेस्टमध्ये गाठ असेल, त्यांना सुद्धा होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये लवकर मासिक पाळी झाली आणि उशिरा संपली आहे, तर त्याला आपण म्हणतो हायपर इस्ट्रोजेनेमिक स्टेट, यांच्यामध्ये हार्मोनची सिक्रेशन जे असतं, ग्रंथींमधून जे सिक्रेशन होतं ते जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा आपण ही शक्यता अधिक असते. त्याचबरोबर स्तनांचा कॅन्सर, तर ज्याबरोबर लठ्ठपणा, त्यांच्यामध्ये मूलबाळ नसतं, त्यांच्यामध्ये देखील ती शक्यता अधिक असते. तर ज्यांनी आपल्या मुलांना 6 महिने व्यवस्थित दूध पाजलं नाही, त्यांच्यामध्ये देखील शक्यता जास्त असते. तर ह्या सर्व लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तर यांच्यामध्ये आपण काय लक्षणं बघू शकतो बेसिकली? त्याच्यामध्ये स्तनांमध्ये असलेली गाठ, स्तनांमधून होणारा रक्तस्राव, काखेत असलेली गाठ, 2 स्तनांमध्ये असणारा बदल, स्तनांच्या त्वचेवरचा बदल, किंवा काखेत किंवा गळ्यामध्ये एखादी गाठ लागत असेल, त्यावेळेस तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तर तुम्ही लवकर समजण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक तर म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. तुम्ही जर अमेरिकेत वगैरे तर त्याची ट्रेनिंग दिली जातात. इव्हन तुम्ही Googleवरती जाल आणि तुम्ही ते बघाल की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं केलं पाहिजे. कारण हे स्क्रीनिंग प्रोग्राममध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे, की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने हे केलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या स्तनाची तपासणी करणं. त्याच्यानंतर एक्झामिनेशन बाय डॉक्टर, तज्ञांकडून त्याची तपासणी करून घेणं. त्याच्यानंतर स्तनांचा एक्स-रे, त्याला म्हणतात मॅमोग्राफी, आणि सुई टाकून जर गाठ लागत असेल तर त्याची तपासणी. या बेसिक टेस्ट आपण जर केल्या तर त्याच्यातून सुद्धा आपण स्तनांचा कॅन्सर हा लवकर डिटेक्ट करू शकतो. तर कसं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं हे Google वरून आम्ही डाउनलोड केलं, ते तुम्ही स्वतः बघू शकता किंवा स्वतःही डाउनलोड करू शकता. तर कोणत्या वयात काय काय केलं पाहिजे याच्याबद्दल ही माहिती दिली आहे. तर 40 वर्षापर्यंत तुम्हाला मॅमोग्राफी करायची गरज नाहीये. तुम्ही घरच्या घरी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन महिन्यातून एकदा तरी व्यवस्थित केलं पाहिजे. 3 वर्षातून एकदा डॉक्टरांना दाखवून चेकिंग केली पाहिजे. पण 40 वर्षानंतर मात्र दरवर्षी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं आणि स्तनांचा एक्स-रे काढणं हे आवश्यक आहे. आता दुसरा कॅन्सर आला, हा तोंडाचा कॅन्सर. तर त्याच्यामध्ये बघाल की वेगवेगळे पांढरे चट्टे पडलेले असतात, लाल चट्टे आहेत. बरेच वेळा हे जे चट्टे असतात ते वाढत जातात किंवा तोंड उघडायला त्रास होत असतो किंवा तोंडामध्ये असा एक व्हाईट बँड दिसतो. तर ते हे प्री कॅन्सर लक्षण असतात. म्हणजे कॅन्सरच्या आधी असणारी पूर्ववत लक्षणं याला म्हणू शकतो आपण. त्याला ती आपण बघून तज्ञांकडे लगेच गेलं पाहिजे, कारण आपण त्याला त्याच क्षणी जर थांबवलं तर भविष्यात होणाऱ्या कॅन्सरपासून आपण रोखू शकतो. आणि हे मूळतः जे लोक तंबाखू खातात किंवा ज्यांचे शार्प टूथ आहेत, तर त्यांच्यामध्ये असण्याची शक्यताही जास्त असते. तर सिम्पटम्स, लक्षणं बेसिकली काय असतात? तर लक्षणं जर बघाल तर तुम्ही तोंडामध्ये असणारं एखादी गाठ, मानेमध्ये असलेली गाठ, आवाजात अचानक झालेला बदल, तोंड उघडण्यास होणारा त्रास, अनएक्सप्लेन्ड इयर एक, कानात सतत दुखणं, हे जे अचानक गिळायला होणारा त्रास, आवाजात होणारा बदल, हे जर असतील तर तुम्ही तज्ञांकडे जाऊन ही कॅन्सरची लक्षणं असल्याचं तपासून घेतलं पाहिजे. पण याच्यासाठी जसं गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी पॅप स्मिअर टेस्ट आहे किंवा व्हॅक्सिन आहे,
मॅमोग्राफी आपण स्तनाच्या कॅन्सरसाठी करतो. तशा काही टेस्ट या ओरल कॅन्सरसाठी नाही आहेत. त्याच्यासाठी तंबाखूपासून दूर राहणे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण स्वतः ओरल एक्झामिनेशन करायचं, म्हणजे स्वतः सकाळी उठल्यानंतर चूळ भरून तोंड साफ करणं आणि आरशाखाली जाऊन आपल्या स्वतःच्या तोंडाची तपासणी करणं हे महत्त्वाचं आहे. आणि जर काही लक्षणं दिसली तर तज्ञांकडे जाऊन ती तपासणी केली पाहिजे. तर काय-काय तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही तोंडाची साफ-सफाई करता किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही जिभेचे दोन्ही साइडचे भाग, जिभेचा वरचा भाग, खालचा भाग, आपल्या गालांचे दोन्ही बाजू, नंतर आपल्या हिरड्या, त्याच्यानंतर जिभेच्या खाली असलेल्या जी जागा असते त्या किंवा आपला टाळू, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्षांकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. नंतर या सगळं आता हे सगळं होतं कशामुळे? तर होतं तंबाखूमुळे. तर हे तंबाखू टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? तर बेसिकली अव्हॉइड अदर्स व्हाईल दे आर युजिंग टोबॅको. म्हणजे आपण रिफ्यूज ऑफर्स ऑफ टोबॅको. कारण आपल्याला ती सवय असते. कोणी जर आपल्याला ऑफर केलं किंवा कोणी आपल्याला देऊ केलं, की आपण लगेच ते घेऊन टाकतो. पण आपल्याला ती सवय लावली पाहिजे, की आपल्याला नाही म्हणण्याची सवय लावली पाहिजे. त्याचबरोबर जर आपल्याला वाटत असेल, की बाबा तंबाखू खात असेल, तर त्याच्या जागी आपण सॉफ्ट ड्रिंक घेतले पाहिजे, पाणी पिलं पाहिजे. म्हणजे की जेणेकरून आपला तो वेळ निघून जाईल. त्याच्यावर जे अल्टरनेटिव्ह असतात, म्हणजे च्युइंग खाणं किंवा आपण लवंग म्हणतो किंवा वेलची, अशा गोष्टी तोंडात टाकून आपली ती वेळ आपण निभावून नेली पाहिजे, की जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला वाटतं, की आपण तंबाखू खाल्ली, की ती वेळ आपण दुसऱ्या गोष्टीत परावर्तित करू शकतो. त्यावर आपण व्यवस्थित एक्सरसाइज केली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला ते गोष्टीपासून आपण परावृत्त राहू. आता सगळ्यांच्या मनात अजून एक गोष्ट असते, की बाबा मोबाईलमुळे कॅन्सर होतो का? तर आपण नेहमी लहान मुलांना सांगत असतो, की बाबा मोबाईलपासून दूर राहा. पण कोणाला मोबाईल होण्याची शक्यता असते आणि त्याचा सुद्धा लोकांनी रिसर्च केलाय. तुम्ही बघाल, की रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट शो दॅट रेडिएशन पेनिट्रेट द स्कल ऑफ एन अडल्ट 25%. आणि जसं 5 वर्षाच्या मुलांमध्ये रेडिएशन आतमध्ये जाण्याची शक्यता, म्हणजे त्याच्या स्कलमधून आतमध्ये जाण्याची शक्यता, आपण कवटी म्हणतो, की त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता 75% रेडिएशन आतमध्ये जाऊ शकतं. कारण त्याचे जे बोन्स असतात, हाडं जे असतात, ती मजबूत झालेली नसतात आणि ते पातळ असतात. त्याच्यामुळे त्याच्यातून रेडिएशन आतमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे 5 वर्षाच्या खालील मुलांना ते दिल्यास त्यांना होणाऱ्या रिस्क ही जास्त असते. त्यामुळे यंगर द चाइल्ड डीपर द पेनिट्रेशन ड्यू टू द फॅक्ट दॅट स्कल्स आर थिनर अँड देअर ब्रेन्स कंटेन मोर फ्लुइड दॅन अडल्ट्स. कारण ते पाणी जास्त असतं. रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रॅव्हल थ्रू चिल्ड्रन ब्रेन मच मोर इझिली अँड देअरफॉर इन्क्रीजिंग रिस्क ऑफ कॅन्सर. पण हे सुद्धा प्रिमिटिव्ह स्टडी आहेत. अजून याच्यावर खूप काही असं ठोस पुरावा नाहीये. परंतु डेफिनेटली जेव्हा बॅटरी लो असते, तेव्हा ते जास्त रेडिएशन खेचतं आणि त्यामुळे रेडिएशन जास्त लहान मुलांमध्ये पेनिट्रेट होऊ शकतं ब्रेनमध्ये आणि त्यामुळे ब्रेन ट्यूमरची शक्यता देखील वाढू शकते. आता कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी आपल्याकडे काय गाईडलाईन्स आहेत? तर आपण अशी डाएट घेतली पाहिजे, की ज्याच्यामध्ये प्लांट बेस्ड फूड्स असतात. प्लेंटी ऑफ व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स खाल्ले पाहिजे. मेंटेन अ हेल्दी वेट. आपण फिजिकली ऍक्टिव्ह असलं पाहिजे. आपण फूड लो इन फॅट अँड सॉल्ट असलं पाहिजे आणि प्रिपेअर अँड स्टोअर द फूड सेफली. आणि ऑलवेज रिमेंबर वी शुड नॉट यूज टोबॅको. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या सवयी आहेत त्या प्रॉपर व्यवस्थित असल्या, आपला आहार चांगला असावा, व्यायाम व्यवस्थित असेल आणि जी काही लक्षणं सांगितली मी, ती जर आपण व्यवस्थित काळजी घेतली आणि लवकर डॉक्टरकडे गेलो, तर आपण कॅन्सर नक्की टाळू शकतो. त्यामुळे कॅन्सर इज क्युरेबल. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजला जर सापडला तर कॅन्सर हे पूर्णपणे बरे होतात. तिसऱ्या स्टेजला देखील, जसे स्तनांचा कॅन्सर आहे, गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे, हे कॅन्सर पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे ते लवकर डिटेक्ट झाले पाहिजे. आता कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम जे असतात ते सगळ्यांसाठी अवेलेबल नाहीयेत. जसं आपलं आतड्यांच्या कॅन्सरसाठी आपण फक्त कोलोनोस्कोपी करू शकतो. जठराचे आजार त्याच्यासाठी आपण इंडोस्कोपी करू शकतो. पण जसं ब्रेस्ट कॅन्सर आहे, नंतर मग सर्व्हायकल कॅन्सर्स आहेत, ओरल कॅन्सर्स आहेत, ते लवकर डिटेक्ट होऊ शकतात आणि ते पूर्णपणे बरे करता येऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर आपण हे लक्षणं बघून डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आता बाकीचे जे कॅन्सर आहे, जसं ब्रेन ट्यूमर आहे, त्याचं अजून कारण आपल्याला सापडलेलं नाही. तर त्याच्यामध्ये आपण आयोनायझिंग रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमर होतो आणि बऱ्याच वेळा लोकांना पहिल्या दुसऱ्या स्टेजला तो आपण पूर्णपणे बरा करू शकतो. पण तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजला थोडं त्यांचं बरं होण्याचं प्रमाण कमी असतं. कारण ब्रेन ट्यूमरमध्ये आपण सर्जरी आणि रेडिएशन ही मेन ट्रीटमेंट असते आणि किमोथेरपीचा खूप लिमिटेड रोल आहे. तसंच बोन ट्यूमर जे आहे, तर बोन ट्यूमर्समध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हाडांमध्ये अचानक गाठ दिसायला लागली किंवा तुम्हाला चालायला त्रास व्हायला लागला किंवा कुठे एखादी गाठ दिसली, त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे. प्रत्येक कॅन्सरची ट्रीटमेंट ही वेगळी असते. जसे काही ब्लड कॅन्सर जे असतात ते येऊन तिसऱ्या स्टेजला सुद्धा पूर्णपणे बरे होऊन जातात. तर ते कोणत्या प्रकारचा कॅन्सर झालाय, तो कोणत्या स्टेजला आहे, त्यानुसार कॅन्सरची ट्रीटमेंट त्या बरे होईल की नाही आपण सांगू शकतो. त्यामुळे आपल्या मनात भीती असते, की बाबा कॅन्सर झाल्यामुळे आता कॅन्सरला झालेलं आयुष्य आणि आता काय ट्रीटमेंट घेऊन फायदा नाही, तसं नाहीये.
काही जे कॅन्सर असतात ते 3ऱ्या स्टेज पर्यंत सुद्धा आपण पूर्णपणे बरे करू शकतो. इव्हन 4थ्या स्टेजमध्ये सुद्धा आयुष्य वाढवण्यासाठी आणि उरलेलं आयुष्य चांगलं जाण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्यामुळे कॅन्सरच्या नाव ऐकल्यावर न घाबरता आपण त्याला फेस केलं पाहिजे. डॉक्टरांकडे जाऊन त्याची स्टेज नीट समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती काय-काय ट्रीटमेंट्स आहेत, जसं किमोथेरपी आहे, सर्जरी आहे, रेडिएशन आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट समजून घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं रेडिएशन म्हणजे पूर्ण जाळून टाकतात किंवा करंट शॉक असं असतं. तर तसं नसतं. त्याच्यामध्ये आपण छातीचा जसा एक्स काढतो, तसं एक्स ट्रीटमेंटला रेडिएशन म्हणतात, की जसं सर्जरीमध्ये आपण ट्यूमर बाहेर काढतो. तसंच रेडिएशनने आपण त्या कॅन्सरच्या ज्या सेल्स असतात त्या बॉडीमध्येच डिस्ट्रॉय रेडिएशन एक्स-रे ट्रीटमेंटून डिस्ट्रॉय करत असतो आणि नंतर मग आपली जी प्रतिकारशक्ती असते त्या डेड सेल ज्या असतात त्या काढून टाकते बॉडीमधून. त्यामुळे तो सुद्धा जसे काही कॅन्सर जे आहेत, सर्व्हायकल कॅन्सर्स आहेत, नंतर मग आपल्या अन्ननलिकेचे श्वसननलिकेचे कॅन्सर आहेत, जे आपण पूर्णपणे फक्त रेडिएशनने देखील बरे करू शकतो. आणि काही ब्लड कॅन्सर जे आहेत, जे आपण फक्त किमोथेरपीने पण पूर्णपणे बरे करू शकतो. काही कॅन्सर जे असतात त्यांना किमोथेरपी आणि रेडिएशन दोघे न करता फक्त सर्जरी हा मेन उपाय असतो. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजला एक प्रकारची ट्रीटमेंट देखील कामास येत असते. म्हणजे फक्त सर्जरी करून किंवा फक्त रेडिएशन करून ते बरे होत असतात. काही प्रकारचे कॅन्सर जर तुमची स्टेज वाढली तर तुम्हाला कंबाईन मोडॅलिटी ट्रीटमेंट लागते. म्हणजे सर्जरी प्लस रेडिएशन, सर्जरी आणि रेडिएशन प्लस किमो अशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते. बऱ्याच वेळा लोकांना अजूनही प्रश्न पडतो, की बाबा आपण जे कॅन्सर डिटेक्ट होण्यासाठी काही ब्लड टेस्ट आहेत का? तर अशा प्रकारचे ब्लड टेस्ट जे आहेत ते फक्त तुम्हाला कॅन्सर असण्याची शक्यता आहे की नाही किंवा कॅन्सर शरीरात आहे की नाही तेवढं सूचित करू शकतात. पण ते त्याचं 100% निदान देऊ शकत नाही. मेन निदान जे असतं ते तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता ते वेगवेगळ्या एम-आर-आय, सीटी स्कॅन म्हणा, पेट सीटी स्कॅन म्हणा, असे टेस्ट जे करतात त्याच्यानंतर गाठीतून जो तुकडा काढला जातो, त्याच्यानंतर त्याचं फायनल निदान होतं. ह्या जसं प्रत्येक गोष्टीसाठी एक ट्यूमर मार्कर असतो किंवा त्याला ऑन्कोप्रोटीन्स म्हणतात. ऑन्कोप्रोटीन म्हणजे जे आपल्या ट्यूमरमधून हे प्रोटीन सिक्रीट होत असतात किंवा आपल्या बॉडीमध्ये ते जात असतात, की ज्याच्यामध्ये आपण रक्तामध्ये ते प्रमाण बघून आपण जे ट्रीटमेंट घेतोय त्याला ते रिस्पॉन्स देतायत की नाही ते कळतं. जेव्हा तुम्ही किमोथेरपी देता किंवा रेडिएशन देता आणि जर ते ट्यूमर मार्कर किंवा त्या ऑन्कोप्रोटीनचं प्रमाण जास्त असेल, तर आपण म्हणू शकतो की बाबा ट्रीटमेंटला रिस्पॉन्स कसा येतो? जर ट्रीटमेंट नंतर ते कमी झालं म्हणजे याचा अर्थ ट्रीटमेंटला रिस्पॉन्स येतो. इट इज मोर ऑफ अ प्रोग्नोस्टिक फॅक्टर आणि इट इट इज डायग्नोस्टिक टूल इन समजा प्रोस्टेट कॅन्सरमध्ये पी लेव्हल आपण चेक करतो. ओव्हरीमध्ये CA 19.9 चेक करत असतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम डायग्नोस्टिक नसतात, पण ते नक्कीच आपल्याला निदानाला पूरक असतात. तर त्यामुळे त्या गोष्टींचा उपयोग आपल्याला फॉलोअपसाठी देखील होतो आणि निदानासाठी देखील होतो. तर कॅन्सर बद्दल बऱ्याच मिथ्स आणि फॅक्ट जे मी तुम्हाला सांगितलं, कॅन्सर इज इनक्युरेबल तसं नाहीये. कॅन्सर इज क्युरेबल कारण आपल्याकडे उदाहरण आहेत. मनीषा कोइराला आहे, युवराज सिंग आहे. त्यांचं लवकर डिटेक्ट झालं आणि ते पूर्णपणे बरे देखील झाले. आणि कॅन्सर हर्बल म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट कॅन्सर बरा होऊ शकतो का? त्याबद्दल तर प्रत्येकाची रिसर्च हा वेगळा-वेगळा आहे. पण आत्तापर्यंत जे सायंटिफिक प्रूफ आहे ते सर्जरी, रेडिएशन, किमोसाठी आहे. तुम्हाला त्या ट्रीटमेंट घ्यायची असतील तर तुम्ही त्याला पूरक म्हणून तुमच्या मर्जीने ते घेऊ शकता. परंतु ह्या ट्रीटमेंटला ते अल्टरनेटिव्ह नाहीये. तर ह्या ट्रीटमेंट तुम्हाला घ्यायच्याच आहेत. बाकी आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेणं न घेणं हा शेवटी पेशंटवरचा पर्याय आहे. परंतु ह्या ज्या मेन ट्रीटमेंट आहेत, ज्या सायंटिफिक रिसर्च करून संशोधनाने सिद्ध झाल्यात की यांचा त्यांना फायदा होतो. तर त्या नक्कीच घेतल्या पाहिजेत आणि त्या घेतो म्हणून ह्या ट्रीटमेंट आपण डिले न करणं हे योग्य राहील. तर जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आमच्या Facebook पेजवरती किंवा आमच्या वेबसाईटवर लोड करू शकता किंवा ज्युपिटर हॉस्पिटलला देखील मी अवेलेबल असतो. रोज सोमवार ते शनिवार 10 ते 4 तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता आणि डेफिनेटली तुम्ही हे आज ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आणि काही जर क्वेश्चन्स असतील तर नक्कीच मला तर तर ह्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. तर कॅन्सर हा जो आहे तो शरीरातल्या पेशींमध्ये बदल झाल्यामुळे होत असतो. तर त्यामुळे मिस्टर कृष्णकांत फडणवीस यांनी विचारलं, की बाबा कॅन्सर जेनेटिक आहे का? किंवा कॅन्सर कंटेजियस आहे का? किंवा कॅन्सरला व्हॅक्सिन आहे का? तर कॅन्सर हा जेनेटिक्स हा काही जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, कॅन्सर जेनेटिक काही अंशी असतो. जसं तुम्हाला अँजेलिना जोली माहिती असेल, की त्यांनी तिचे दोन्ही स्तन आणि गर्भाशयातून आपले बीजांड जे ते काढून टाकले. कारण तिच्या आईला स्तनाचा कॅन्सर होता. त्यामुळे तिने ज्या काही जेनेटिक टेस्ट केल्या, त्याच्यामुळे तिची जी रिस्क होती ती ऑलमोस्ट 95 ते 100% होती. त्यामुळे तिला ते करावं लागलं. कारण तिने ज्या जेनेटिक टेस्ट केल्या, त्याच्यात ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे जसे स्तनांचा कॅन्सर आहे आणि काही जे म्युटेशन स्टडीज आम्ही जे करतो, जे तुमचं
ब्लड सॅम्पल आम्ही जेनेटिक टेस्टसाठी पाठवतो, ते जर पॉझिटिव्ह असेल तर ती रिस्क असू शकते. पण प्रत्येक कॅन्सर हा जेनेटिक नसतो किंवा अनुवंशिक नसतो, आणि कॅन्सर हा इन्फेक्शियस नसतो, कारण तो पेशंटमध्ये बदल झालेल्यामुळेच असतो. त्यामुळे कॅन्सर पेशंट बाकी लोकांबरोबर जेवू शकतो, त्यांच्याबरोबर राहू शकतो. त्यामुळे कॅन्सर हा पसरण्यासारखा नाहीये. आणि दोन प्रकारचे कॅन्सरसाठी तिसरा प्रश्न आहे की वॅक्सिन आहे का? तर फक्त दोन प्रकारचे कॅन्सरसाठी वॅक्सिन आहे. एक म्हणजे लिव्हर कॅन्सर, जो हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी मुळे होतो, आणि दुसरा कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होतो. असे दोन प्रकारचे कॅन्सरला आपण वॅक्सिननी पासून वॅक्सिन देऊन बचाव करू शकत असतो. So I have smoked for years. So cutting back or smoking or altogether won't reduce my risk of lung cancer. खूप चांगला प्रश्न आहे हा. जसं तुम्ही स्मोकिंग करत असता, तर त्याच्या स्मोकिंग बंद केल्याच्या लगेच तुमच्या बॉडीवर त्याचे स्मोकिंग थांबल्याचे परिणाम दिसत असतात. तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल होणं, कोलेस्ट्रॉल कमी होणं, दम्याचं प्रमाण कमी होणं. तर लंग कॅन्सर होण्याची रिस्क जे ती 20 वर्षांनी कमी होत असते. पण हळूहळू हळूहळू ते प्रमाण जे ते जसं तुमच्या शरीरामधून ते विषाणू घटक बाहेर पडत असतात, त्यामुळे इट रिड्युसेस युअर रिस्क ऑफ लंग कॅन्सर as from the day you stop the smoking, but it reduces the risk to nil, as good as that of the person who has not smoked. It takes 20 years from the day of your stop smoking, so you have to wait for 20 years to uh, take the benefit as that of non-smoke persons. So next question sir, there are common misconceptions about throat cancer that are myths. So misconceptions like पेशंटला बऱ्याच वेळा असं वाटतं की घसा दुखतोय किंवा ऍक्च्युअली हे मिसकन्सेप्शन कोणामध्ये असतं. सो यू सी द मिसकन्सेप्शन इन दोज हु हॅज फाउंड द पेशंट्स विथ थ्रोट कॅन्सर, लाईक चेंज ऑफ व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॅलोइंग, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. सो बऱ्याच वेळा दॅट मे बिकॉज ऑफ सम इन्फेक्शन्स इन द थ्रोट ऑल्सो. Okay, and that may be temporary, which can be cured with the antibiotic. So these are the misconceptions only in those patients. But if your change of voice, difficulty swallowing persist for a long time, then definitely you should do the endoscopy and to check it out whether there is no tumor which is causing these symptoms or trouble. So definitely we enjoyed today's session, and thank you for attending, and we'll again meet for with some topic which is related to cancer and cancer care. So I'm happy to take the questions also. You can Google, you can mail us your queries, and you can also WhatsApp on our number. My number is 9969027381. So I will repeat my number, 9969027381. So you can WhatsApp, or my email ID is vikas.kothade@jupiterhospital.com. vikas.kothade@jupiterhospitals.com. So this is my email ID. So you can mail your queries. I'm happy to answer you. So thank you for today's session.